हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. माझ्या छोट्याशा मिनीवर अगदी म्हणून स्वागत आहे. आता हे तेव्हा रेडीमेड ब्लाऊजला अशी डिझाईन असेल त्रास तर त्याच्यावर ठेवून कसं कट करायचं. काही काय काय होतं बघा, असे जर गळ्याचे असतील ना बाबा, गळ्याचं जर पसरट असेल ना आणि बरं आपलं शोल्डर वगैरे कमी असेल ना, तर आपल्या वेळेस प्रश्न पडतो की बाबा आता काय करायचं, असं ब्लाऊज आहे तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात अगोदर रोकायचा. आता इथं बघा साईडलाच अशी डिझाईन आहे, बॅक पार्ट आहे ना तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा, गळ्याला डिझाईन कुठपर्यंत. काय करायचं बघा, आता हा गळा खाली आहे आणि आपल्याला उंची वरच्या साईडनं जास्त ठेवायला, म्हणजे उंची प्लेन कपडावर 2 इंच मग खाली असं गळ्याला येणार आहे. ही बघा साईडची बाजूची डिझाईन आहे अशी. मग अशी डिझाईन आता जर कस्टमरने सांगितले बाबा फुलभाई शिवायची, पण आता फुलभाई काही शिवता येणार नाही आपल्याला. शॉर्टचं माप टाकून घ्यायचं. आता एक साईडनं आपल्याला बघा जॉईन करायला आणि एक साईडनं कपडा राहणार, पण एक साईडनं जॉईन द्यायला लागणार आहे. जेवढे खालचे अर्धे वर अर्धी गोल डिझाईन आपण ते पण धरणार, तेच बघा अर्धी गोल डिझाईन व्यवस्थित असं त्याचं माप घ्यायचं. जेवढी बाही आपल्याला छोटीच आता बाही काढाय, कारण मोठी बाही करायला म्हटलं की इथं साईड फिटिंगला बॅक पार्टला कपडा कमी पडतोय ना, तर बघा बाहीचं असं जेवढं पाहिजे तेवढं बाहीचं अंतर टाकून घ्यायचं, शिलाई मार्जिन, आणि तेवढंच ना बाही वेगळी कट करून घ्यायची. म्हणजे राहिलेली आपल्याला शिलाई ना आपल्याला बॅक पार्टच्या ब्लाऊजसाठी लागणार आहे बघा. असं जर ब्लाऊजांचा बऱ्याच वेळ प्रश्न पडतो ना, तर एकदम साधं सोपं आहे, जास्त काही नाही. फक्त आता एका साईडला दोन्ही आपल्या बाहीला जॉईन करायचं, ते जॉईन करायचं फक्त आपलं ब्लाऊजचा कपडा ते बाजूला आपण कट करून घेऊया. असं जर असेल ना बाबा, तुम्हाला बऱ्याच प्रश्न पडतो बाबा आता ही बाही बाबा बरोबर एकसारखी असेल ना, मधोमध डिझाईन ठीक आहे, पण जर एका साईडनं प्लेनवाला ब्लाऊजचा कपडा जास्त आणि एका साईडनं कमी आहे, तर ना त्या साईडला ना कुठलाही असू द्या मग त्याला जॉईन करायचं एक साईडनं. आता बघा इथं बसत नाही ना, मी आता एक साईड फोल्ड करून बघितलं पण नाही, एका साईडला कमी पडते, तर तेवढेच बाही आपण कट करून घ्या. आता बघा वेगवेगळ्या साईडला बाही आली ना, जशी ही कोणत्या साईडला बाही कट केली ना, तशी या साईडची बाही आपण पण कट करू. जेवढं आपल्याला बाहीला एका साईडनं लागते मार्जिन तेवढं घ्या. एका साईडनं आपण ना बरोबर जॉईन करणार होते ते कपडा, जेवढा आपल्याला प्लेनवाला लागतो ना बस ब्लाऊजमधला तेवढा जॉईन करून घ्यायचा. आता बघा काय बऱ्याच वेळा काय होतं, जर गळा बरोबर असेल ना, गळ्याचं जर पार्ट काय होतं, गळ्यात जर पसरट असेल ना, तर मग आपलं शोल्डर कमी असेल तर बरेच प्रॉब्लेम होतो. त्यावेळेस काय करायचं, तसं जर गळा लई पसरट असेल तर मध्ये बरोबर ना ब्लाऊजला अशी जेवढा आपला गळा पाहिजे त्या मापाने तसं मध्ये शिलाई करून घ्यायची, म्हणजे बरोबर ना गळा आपला पाहिजे तेवढा बारीक असं होणार आहे. आता ह्या साईडने बघा अशीच आहे, एका साईडने बरोबर आपल्याला मार्जिन राहणार, पण एका साईडने बघा कमी आहे ना डिझाईनच्या साईडला, तिथं पण आपल्याला बघा ह्या साईडला जॉईन करायला लागणार, कारण हे बाही जरी उंची कमी असली ना तरी ह्याचा दंडघेर वगैरे जास्त आहे ना. आता बघा दुसरी बाही त्याच मापा अशी कट करून घ्यायची, दोन्ही एकसारख्या कट करून घ्यायचे, बरोबर आहे त्या आकारात व्यवस्थित छान असं. आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मग साईडनं आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायचं. असं बघा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, असं आलं का नाही, जरी बाबा डिझाईन थोडीशी साईडनं जरी असेल ना तर तुम्ही जॉईन वगैरे करू शकता, पण इथं बघा एका साईडने जॉईन करायला लागतं, त्यामुळे काही घाबरायचं नाही. एका साईडनं बघा व्यवस्थित आहे असं जॉईन करून घ्यायचं. आणि गळ्याला पण आपण बघा, आता गळ्यात तर बॅक पार्ट आहे ना, त्याचा गळा खाली आहे, आपल्याला उंची वरच्या साईडला वाढवायला, कारण उंची जर जास्त गळ्याचं जर उंची कमी असेल ना, बॅक पार्ट ब्लाऊजची उंची कमी असेल तर ठीक आहे, पण जर जास्त असेल ना तर बघा मी कसं ठेवायचं सांगते. आता हे बघा व्यवस्थित बाही आपण काढून साईडला घेतलेला आहे. आता बघा बॅक पार्ट आहे, बॅक पार्टला बघा गळा खाली आहे, आपल्या उंची तर आपली बघा 13.13 आहे उंची, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन आपल्याला त्या ॲड करायला लागणार आहे. तर गळा बघा मी बरोबर असं ठेवायचा, डबल घडी करून ठेवायचं, बरोबर सेंटर बरोबर गळ्याचा मधोमध येतं आहे का बघायचं, जेणेकरून आपलं शोल्डर बरोबर त्याच्यावर येतं का, डिझाईन शोल्डर आलं पाहिजे, कारण त्या आकारानुसार आपल्याला ब्लाऊजचा गळा स्टिच करायचा आहे. त्यामुळे एवढे एक आता बघा जर असं तुम्हाला वाटतं ना बाबा की हा मधला भाग जर नाही ना तो जास्त मोठा होतो हे प्लेनवाला, तर काय करायचं, तिथं मध्ये ना जरा नॉर्मल अशी ना वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची, खालीपर्यंत गळ्यापर्यंत जास्त आणायची ना, गळ्याच्या थोडं पुढं असे तिथनं कपडा आपण कसं शिलाई मार्जिन धरून स्टिच करतो ना तसं व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. गळाबरोबर एक लेवल येतो का बघायचं, म्हणजे आपलं गळ्याचं शोल्डर कमी झालं का बरोबर आपला गळा आहे त्या मापावर स्टिच होणार. आता बघा उंची इथं बघा गळ्याच्या मापावर धरता 11 इंच येत आहे ना, तर आपल्याला वरच्या साईडनं उंची वाढवायला लागणार, म्हणजे आपली बरोबर 13 उंची शिलाई मार्जिन धरून राहील. तर बघा व्यवस्थित असं ठेवायचं. आता ह्याच तर बघा शिलाई मार्जिन उंची धरून बघा आपण 14 अशी बॅकपार्ट कट केलेला आहे, तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. जरी वाटते ना खाली जास्त तर वरच्या साईडला सरकवून घ्यायचं. आता कसं आहे जरा 2 इंच आपल्या शोल्डरच्या खाली डिझाईन येणार आहे, पण आहे असं व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यावर बघा छान असं आपण स्टिच करून घेणार एकदम. जास्त काही नाही. आपला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो बाबा असं जर ब्लाऊज आलं तर काय करायचं, तर काही घाबरायचं वगैरे काही नाही, फक्त एवढी ट्रिक अशी फॉलो करायची, व्यवस्थित बघा असं ठेवून घ्यायचं. फक्त बरोबर शोल्डरचं आणि ब्लाऊजच्या शोल्डरचं माप येते का बघायचं. जर ब्लाऊजच्या शोल्डरचं माप जर बाहेर जात असेल ना, तर मी जशी सांगितली ना की बाबा ते मधून शिलाई द्यायची तेवढी ट्रिक वापरली का तुमचं बरोबर असं
ब्लाऊज एकदम छान असं टिच करून होणार आहे. डिझाईन वगैरे इकडे तिकडे जाणार ना. आता इथं बघा बरोबर आपलं शोल्डर तिथे येते ना, तर बघायचं आता गळ्याचं बरोबर येतं आहे का आपलं, तर आपलं बरोबर येते. जर आता आपल्याला क्रॉस इकडे घ्यायला लागणार, पण होतं आहे असं का, असं व्यवस्थित घ्यायचं ना आपण. मग छान असं बघा. आता इथं बघा एवढं अंतर आलं आहे, उंची वर आलेलं आहे, खाली डिझाईन गेलेलं आहे. पण आता काही हरकत नाही, आपण असंच ब्लाऊज स्टिच करा, कारण त्याची उंची त्यांनी जास्त अशी जास्त दिलेली नाही आहे. आता बघा आहे असंच आपण मग त्या मापावर कट करून, फक्त नेहमी मी सांगत असते की अस्तर आपलं जरा एक्स्ट्रा ब्लाऊज एक्स्ट्रा कापायचा, अस्तरच्या मापावर ब्लाऊज आपण स्टिच केला की एक्स्ट्रा ब्लाऊजचा आपण कपडा कट करत असतो. बघायचे शोल्डर बरोबर आलं आहे का, शोल्डर जर बरोबर येत असेल ना, तर आहे असं ब्लाऊज स्टिच म्हणजे कट करून घ्यायचा. जरी कमी किंवा तुम्हाला वाटते ना की जास्त शोल्डर होते, बरोबर मी सांगेन मध्ये, तसून तुम्ही शिलाई करू शकता. व्यवस्थित आता कट करून घ्या. कट करताना आपण नेहमी सांगतच ब्लाऊजचा जरा एक्स्ट्राच कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा. व्यवस्थित कट करून झाला की पुढे तुम्हाला पुढला व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला टीचवर कसं करायचं सांग, एकदम डिटेल, जास्त काही नाही. आपल्या बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आता असं ब्लाऊज आला आहे तर काय करायचं, काही नाही. बरोबर आहे, व्यवस्थित असं आपण जरा हे करून केलं काय की बरोबर आपला छान असं ब्लाऊज कटिंग करून होतो, स्टिच करून पण होतो. आता इथं बघा प्लेनवाला ब्लाऊजचा कपडा आहे ना, तो व्यवस्थित त्याची डबल घडी करून पुढचा आपण पार्ट कट करून घेणार. म्हणजे आपलं गळापट्टीचा तो पार्ट आणि पफ स्लीवचा पफचा तो पार्ट आपण व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा. फक्त ठेवताना ॲडजस्टनुसार व्यवस्थित ठेवायचा. आणि जसं मी सांगत तसं साईडने एक्स्ट्रा कट जरा करून घ्यायचं. मग दोन्ही भागाला एक्स्ट्रा कट, मग परत अस्तर जोडले की आपण ते एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा आहे तो कट करून घेत असतो. जिथे ॲडजस्ट होते व्यवस्थित असं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. आता स्लीव्स तर आपण बघितलं, ह्यातला कपडा राहिला त्यातनं स्लीव्सला पण तुम्ही असं जॉईन करू शकता. आणि जरी माझे चॅनल नवीन असेल ना, तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी अजून काही माहिती मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सहज सोपं सांगेन. बाबा काही वगैरे कुठलं मशीन क्लीन करायचं असेल तर, किंवा मशीनला धागावर कसा जोडायचा. परत ना माझ्या नॉवेलची शिलाई मशीन इलेक्ट्रॉनिक तिचा पण डेमो दाखवलेला, फॉलो वगैरे कसाला, सगळं डेटे माहिती सांगतं. नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा. व्यवस्थित जिथे ॲडजस्ट होते ना असं ठेवून घ्यायचा. फक्त व्यवस्थित बघायचं जेणेकरून व्यवस्थित बसलं पाहिजे, जेणेकरून शिलाई परत प्रॉब्लेम येईल. असं ठेवायचं ॲडजस्ट करून आणि बघा कट करून घ्यायचं. एकदम छान सोपं आहे. तुम्ही असा कुठल्या असा ब्लाऊज तुम्ही कट करू शकता. आता ह्याला कसं डिझाईन रेडीमेड ब्लाऊजला आलेलं आहे, म्हणून असं आहे ना, रेग्युलर प्लेनवाला ब्लाऊज असेल ना तर आपल्याला काहीच हरकत नाही, आपण असं अंतर ठेवून कट करू शकतो. एकदम छान असं बघा कट करून घ्यायचं. आणि मग तुम्हाला मी सांगितलेलं पहिला पण व्हिडिओ बघा, 3 पीस ब्लाऊज प्लेन ब्लाऊजचं तुम्हाला झटपट ब्लाऊजचं स्टिच करायचं नक्की मी ट्रिक बघा ती सांगितली. एकदम सोपं आहे बाबा, जास्त वेळ लागणार, तुम्ही झटपट ब्लाऊज स्टिच करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला पुढे भेटू, बाय बाय.